इतके मोठे लोक, मोठा गौप्यस्फोट होईल. आणि ह्या माध्यमातून मी पुन्हा स्पष्ट करेन की आम्ही कोणाच्या विरोधात नाही. मला सांगितलं गेलं की घेऊ नका, मग आमच्या बुलढाण्यात तुम्ही कसे घेता? माझ्या बुलढाण्यात तुम्ही आमच्या लोकांचे प्रवेश घेता आणि चिखलीत म्हणता आमच्या पक्षाच्या लोकांचे प्रवेश घेऊ नको. तुम्ही साताऱ्यामध्ये काय केलं? संभाजीनगरला आमची बहुमत असताना तुम्ही आमचे लोक घेतले नाही. रायगडला तुम्ही काय केलं? म्हणजे मी स्वतः सभागृहामध्ये सुद्धा ह्या गोष्टी चर्चा पाहिल्या. एकनाथ शिंदे सभांसोबत मी पाहिल्या. साहेब बोलले की आमचा छोटा पक्ष म्हणून का आम्हाला काय संपवायचं आहे का? जेव्हा शिवसेना भाजपची युती होईल तेव्हा प्रामाणिकपणे हा कार्यकर्ता भगवा टाकून भाजपचंच काम, युतीचंच काम करेल. शिवसैनिकांच्या रक्तात बेमानी कधीच नाही. उलट हा पक्ष जो काही मजबूत होतो याचा फायदा जर महायुती झाली तर तुम्हालाच होणार आहे. आम्हाला तर काही इकडे निवडणूक लढायची नाही ना, आम्हाला खासदारकी लढायची. आम्हाला फक्त शिवसैनिकाला जो कोणी त्रास देऊन राहिला तो त्रास देण्याकरता या ठिकाणी या भागात आपण एंट्री मारली आणि आपण सगळ्या जिल्ह्यात जाणार. मी शिवसैनिक आमदार आहे, मला कोणी कुठे जायला रोखू शकत नाही माझ्या आपल्या कार्यकर्त्याचं काम करण्यासाठी, आणि कोणी रोखू पण नाही. आणि म्हणून आता मी चिखलीमध्ये घुसल्यानंतर माझ्या मदतीला खासदार साहेब पण या ठिकाणी आले आणि हा चांगला मेळावा या ठिकाणी पार पडतोय. आता आम्ही दोघं मिळून हा चिखली तालुका असा काही भक्कमपणे उभा करू की लोकसभेमध्ये भावना सुद्धा फिरायचं काम पडणार नाही, एवढी ताकद या चिखली विधानसभा मतदारसंघात आपण उभी करू. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगेल की हे चिखलीमधलं जे आज वादळ उठलंय, घरातून लोक म्हणतात की नाही आम्हाला शिवसेनेत जायचं, आम्हाला भगवा टाकायचं आहे, निश्चितपणे त्या येणाऱ्यांचं स्वागत आहे. उभाटाच्या काही लोकांचे प्रवेश आता झालेत, काही लोकांचे आज होणार आहेत, रायलसील भविष्यामध्ये होतील आणि खूप गावच्या लोकांचे प्रवेश झाले. लोक म्हणतात गावागावात आणा, आता पुढच्या काळात आपल्याला गावागावात सुद्धा जायचं आहे. मी तालुक्याच्या लोकांना सांगेन प्रत्येक गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या मतदारसंघात आपल्याला करायचं आहे, बाहेर ठिकाणी पण करायचं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच